स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स लेसन नंबर 4 करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम इयत्ता 8वी विषय विज्ञान लेसन 4 करंट इलेक्ट्रिसिटी धारा विद्युत आणि चुंबकत्व. An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons, so an object doesn't show any charge through its atoms contain charged particles. अणूमध्ये इलेक्ट्रॉन व प्रोटॉन असतात आणि त्यामुळे एकंदरीत वस्तू विद्युतदृष्ट्या काय असते, उदासीन असते. So an atom doesn't show any charge through its atoms contain charged particles. Therefore, we can say that plenty of electric charge is filled in the objects around us. तरीही त्यात अणू असल्याने त्यात ऋण प्रभार आणि धन प्रभार हा असतोच. म्हणून आपल्याला असे म्हणता येईल की आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो. What will happen if a glass rod is rubbed on a silk cloth? जेव्हा काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यात काय होते? How do objects get charged? त्यामध्ये वस्तू प्रभारित कशा होतात? What are static and moving charges? स्थिर आणि चल प्रभार कशाला म्हणतात? Moving charge get transferred from one object to other. चल ऋण प्रभारित कण जे असतात एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवरती स्थानांतरित होत असतात. दीज आर निगेटिव्हली चार्जड आणि हे काय असतात तर त्यांच्यावरती ऋण प्रभार असतो. मुव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर द इलेक्ट्रॉन्स. म्हणजे चल ऋण प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असं म्हटलं तर कॅन दिस निगेटिव्ह चार्ज बी मेड टू फ्लो. यामध्ये मग हा ऋण प्रभार प्रवाही करता येईल का? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? पाणी जसे आपण उंचावरून खाली भागाकडे वाहत जाते त्याप्रमाणे विद्युत प्रवाही बनवता येईल का? You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. स्थिर वस्तूला गतिमान देण्यासाठी बल लावावे लागते. We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. आणि एखाद्या सुवाहकामधील इलेक्ट्रॉन्सना जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते. यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटी बघणार आहोत. म्हणजेच धारा विद्युत कशाला म्हटलं तर बघा, अ लार्ज करंट फ्लोज व्हेन लाइटनिंग टेक्स प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड. जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो. While sensation is felt by us due to microscopically small current flowing to the brain. कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होत असते. You are aware of the current flowing through wires, electric bulbs and equipments in the house. घरामध्ये तारामधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा तुम्हाला परिचय असेलच. In the electric cells of a radio or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. रेडिओच्या विद्युत घटामधून, मोटारीच्या बॅटरीमधून धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही कणांच्या वहनामुळे विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. यानंतर येतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे विद्युत स्थितिक विभव. वॉटर और लिक्विड फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीतून खालील पातळीकडे, उंचावरून खाली असणाऱ्या लोअर लेवलकडे वाहत असतात. हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे वाहते. सिमिलरली देर इज टेंडन्सी ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज टू फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर इलेक्ट्रिक लेवल टू पॉईंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल. त्याचप्रमाणे धन प्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते. अँड दिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आणि विद्युत प्रवाहाच्या वहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस विद्युत स्थितिक विभव असं म्हटलं जातं. यानंतर आता पोटेन्शियल डिफरन्स. सिमिलर टू द हाईट ऑफ वॉटरफॉल, the temperature difference of hot and cold bodies
The difference between the potential of 2 points, that is potential difference, is interesting to us. म्हणजे धबधब्याची उंची, उष्ण आणि थंड उच्च वस्तूच्या तापमानातील फरक, याचप्रमाणे दोन बिंदूंच्या विभवातील फरक म्हणजे विभवांतर म्हटलं जातं. विभवांतर म्हणजे काय बघू. यासाठी एक एक्सपेरिमेंट आहे बघा. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन आकृत्या आहेत, 4.1a आणि 4.1b. इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्राम आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तांब्याच्या जोडणीची तार घेतलेली आहे आणि परिपथ तयार केला आणि बल्ब त्याला लावलेला आहे. टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर अँड कनेक्ट द सर्किट. इथं तुम्हाला बल्ब ग्लो होतो का, बल्ब लागतो का, दिवा लागलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजेच बल्बमधून हा बल्ब लागत नाही, म्हणजे बल्बमधून इथं विद्युत प्रवाह वाहत नाही हे आपल्याला दिसते. दुसरी आकृती जी आहे याच्यामध्ये, कनेक्ट द सेम सर्किट टू 1.5 व्होल्ट ड्राय सेल. इथं जे दाखवलेलं आहे हा ड्राय सेल आहे. बॅटरी म्हणतो आपण त्याला. रेडिओमध्ये किंवा बॅटरीमध्ये सेल घातले जातात, त्याला ड्राय सेल असं म्हटलं जातं. इथं हा ड्राय सेल लावलेला आहे. नाऊ इट विल बी रिअलाइज्ड फ्रॉम ग्लोईंग ऑफ द बल्ब दॅट अ करंट इज फ्लोईंग इन द सर्किट. आता काय होतं तर हा बल्ब लागलेला आपल्याला दिसतो, म्हणजे तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे, त्यामुळे बल्ब लागलेला आहे हे आपल्याला याच्यावरून दिसतं. इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्राय सेल. म्हणजे विद्युत घटाच्या दोन टोकातील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स काय होतात, प्रवाहित होतात. अँड दिस फ्लो फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हे विद्युत घटाच्या यामध्ये असणाऱ्या विभवांतरामुळे ऋण टोकाकडून धन टोकाकडे हे वाहत जातात. कन्व्हेन्शनल करंट फ्लो इन द अपोजिट डायरेक्शन अँड इट इज शोन इन द फिगर बाय द साइन ऑफ एन ॲरो. परंतु याच्यामध्ये काय होतं तर सांकेतिक विद्युत प्रवाह हा उलट दिशेनं असतो. बघा इथं तुम्हाला दाखवलेला आहे, हा प्रवाह कुठून कुठं वाहतोय तर पॉझिटिव्हपासून इथं ॲरो दाखवलेत बघा, हा निगेटिव्हकडे आलेला आहे. हा कन्व्हेन्शनल फ्लो आहे. परंतु ॲक्च्युली काय होतं तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कुठून कुठं फ्लो होतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडं फ्लो होत असतात याच्यामध्ये. पण कन्व्हेन्शनल फ्लो हा विरुद्ध दिशेने असतो याच्यामध्ये. पहिल्या आकृतीमध्ये इथं विद्युत घट नाही आणि त्यामुळे विभवांतर नाही, म्हणजे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो करंट पोटेन्शियल डिफरन्स आहे हा इथं उपलब्ध होत नाही, त्यामुळे बल्ब लागत नाही. परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतं तर याच्यामध्ये विभवांतर निर्माण झाल्यामुळे इथं विद्युत प्रवाह वाहू लागतो हे याच्यावरून दिसतं. देअरफॉर द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज व्होल्ट. SI सिस्टीममध्ये पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय आहे, व्होल्ट मानलं जातं. इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स अँड देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड अ युनिट करंट. बघा युनिट इलेक्ट्रिक करंट कशाला म्हटलं जातं तर इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये वायरमधून वाहणारा इलेक्ट्रिक चार्ज जो आहे त्याला युनिट करंट म्हणतात. हा युनिट करंट म्हटलं जातं. हा युनिट करंट द SI युनिट ऑफ दिस इलेक्ट्रिक करंट इज कुलोम्ब पर सेकंड. ह्याचं SI युनिट इलेक्ट्रिक करंटचं काय, कुलोम्ब पर सेकंड. त्यालाच ॲम्पियर असं म्हटलं जातं. ऑर ॲम्पियर 1 ॲम्पियर इक्वल टू 1 कुलोम्ब पर सेकंड. 1 कुलोम्ब पर सेकंद असं म्हटलं तर इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंट जी आहे ही स्केलर क्वांटिटी मानली जाते, म्हणजे अदिश राशी मानली जाते.